हे पहा, आपली किती छान अशी चकली तयार झालेली आहे। अगदी भाजणीच्या चकलीसारखी ही चकली दिसते, पण सांगायला गेलं तर ना ही भाजणीची चकली नाही आहे। अगदी 3 जिन्नसपासून ही आपली चकली तयार झालेली आहे। झटपट आणि पटकन होणारी ही आपली चकली आहे। हे बघा, मी तोडूनही दाखवते। हे बघा, तेलकटही होत नाही अशा पद्धतीची चकली तुम्हाला मी करून दाखवते। बिना भाजणीची चकली आपल्याला करायची आहे। त्याच्यासाठी मी 1 बाउल पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ चाळलेले आहेत ह्याला। त्याचप्रमाणे अर्धी बाउल डाळे घेतलेले आहेत, ते देखील स्वच्छ असे निवडून घेतले। या दोन्हीचं प्रमाण मिळून 1.5 बाउल झालेलं आहे। प्रमाणात मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते 1.5 बाउल घेतलं। म्हणजे हे 1.5 बाउल आणि हे 1.5 बाउल असं टोटल आपलं हे 3 बाउल झालेलं आहे। हे डाळे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। जास्त नाही हे करायचं, म्हणजे याचा कलर बदलेल असं नाही भाजायचे। याला दोन्ही सेपरेटच भाजायचं। डाळे भाजून झालेले आहेत। त्याचप्रमाणे हे पोहे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडे सेपरेटच मी भाजून घेते। झटपट होणारी ही आपली चकली आहे। भाजणी एकदा जमत नाही करायला, त्याच्यावेळेस पटकन होणारी ही आपली चकली आहे। अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागते। आता ह्याला आपण काढून घेऊ। तर मात्र दोन्ही एकत्र करते। हे दोन्ही मिक्स केलेलं आहे। ह्याला आपल्याला थंड करायला थोडा वेळ ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे जे तांदळाचं पीठ आहे ते मी ह्याच्यात तोपर्यंत काढून घेते। डाळे आणि पोहे आपले थंड झालेले आहेत। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक असं वाटून घेऊ। हे पहा, अगदी छान असं बारीक झालेलं आहे। आता हे जे तांदळाचं पीठ आहे त्याच्यात मी ह्याला चाळून घेते। इथे तडका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, 3 चमचे आहे। आपलं हे प्रमाण 3 बाउलचं आहे, त्याच्यामुळे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। ह्याला मी गरम करायला ठेवते। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य ह्याच्यात घालू। ओवा घेतलेला आहे 1 चमचा, ह्याला मी हातावर थोडंसं क्रश करते आणि घालते। 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, हिंग अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे घालते। आवडीनुसार घाला, कमी जास्त। 1 चमचा धण्याची पूड, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, नकळत हळद नाही घातली तरी चालेल, कारण हळद घातली तर चकलीचा रंग थोडा बदलतो, म्हणून मी नकळत घातलेले आहे। चवीनुसार मीठ। आता हे सगळं साहित्य आपण थोडं मिक्स करून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालू। 3 चमचे इथं आपण तेल घालू आणि चमच्याच्या साहाय्यानेच ह्याला अगदी मिक्स करून घेऊत आपण, कारण तेलाचं मोहन कडकडीत आहे। हात घालण्यासारखं झाल्यानंतरच त्याला आपण हाताच्या साहाय्याने सगळे जिन्नस व्यवस्थित मळून घेऊ। नाहीतर काय होतं, आपण डायरेक्ट जर ह्याच्यात पाणी घातलं ना तर तिखट एकीकडे जास्त एकीकडे कमी दिसतं। त्याच्यामुळे हे हाताने अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं तेल। हे पहा, अगदी व्यवस्थित ह्याला आपण लावून घेतलेलं आहे। याचा रंगही किती छान आलाय बघा। तेल 3च चमचे घालायचं आहे, कारण आपलं प्रमाण 3 बाउलचं झालेलं आहे। त्याच्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर आपली चकली तेलकट होईल। पाणी गरम करून घेतले, जास्त उकळलेलंही नाही आणि जास्त थंडही नाही, आणि थोडं थोडं करत ह्याच्यात पाणी आपण घालायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊ। आता हाताने अगदी व्यवस्थित ह्याला आपण मळून घेऊ। घट्टच करायचं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त सैलही नाही। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, घट्टच आहे, जास्त सैल नाही आणि जास्त घट्टही नाही आहे। आणि लगेच आता आपल्याला ह्या चकल्या करायला घ्यायच्या आहेत।
साच्यामध्ये ही पाती खरखरीत बाजू आपल्याला बाहेर करायची आहे, म्हणजे याला छान असे आपल्याला काटे येतील. व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, पोकळ नाही ठेवायचं. आता ह्या पेपरवर आपल्याला अगदी व्यवस्थित ह्याला 3च वेढे होईल असे गाळून घ्यायचं आहे. बघायला काटे किती छान आले आहेत. ह्याला असं पॅक करून घ्यायचं म्हणजे ही सुटणार नाही. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. कढईला चेक करूत आपण कडले का. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. आणखीन एक एक चकली अलगद आपल्याला ह्याच्यात घालायची आहे. सावकाश घाला, जितक्या बसतील तितक्या चकल्या आपल्याला त्याच्यात घालायच्या आहेत. जास्त गर्दी करायची नाही. सुरुवातीला मी तेल काढण्यासाठी गॅस मोठा ठेवला होता. आता जास्त बारीकही नाही आणि मोठाही नाही, असं मध्यम गॅस ठेवायचा. लगेच चकलीला हलवायचं नाही, कारण ती नरम असते आणि तुटण्याची शक्यता असते. अलगद ह्याला असं बाजूला करूत आपण. काय करायचं, ह्याला अलगद असं पलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने. हे बघा, ह्याचे बबल थांबलेत. आता आपली चकली तयार झालेली आहे. बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊत. अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. त्यांना काटेही खूप छान आलेले आहेत. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन कमेंट करा. थँक्यू.